अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात उभा राहताना माझ्या मनात समाधानाची भावना आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून काल मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटीच्या सुमारे भास्कर जाधव राज्यातल्या 86,000 एसटी कामगारांच्या संदर्भात प्रश्न आहे। 86,000 एसटी कामगार, 86,000 एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला या सभागृहातील महायुती सरकार दाद देते। अध्यक्ष महोदय, एसटी ही केवळ परिवहन संस्था नाही, ती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेली 8 दशके लालपरीने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिक, आदिवासी आणि दुर्गम भागातील लाखो नागरिकांना त्यांच्या आयुष्याशी जोडून ठेवलेले अध्यक्ष महोदय, या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी। उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या किंवा कोणतेही संकट असू द्या, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रवाशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे। अध्यक्ष महोदय, याच कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांबाबत शासनाने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगताना आनंद होत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% 58% करण्यात आलेला अध्यक्ष महोदय। त्याचबरोबर घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20 आणि 30% वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा ऐतिहासिक निर्णय या सभागृहामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आज मी जाहीर करतो, याचा मला अभिमान आहे। आजपर्यंत आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांना भरभरून दिलं। त्या महाविकास आघाडी म्हणत होते त्यांनी बिघाडी करून टाकली। त्यांच्या कार्यकाळामध्ये कधी नव्हे तो एवढा एसटीचा संप भरकटलेला होता आणि आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आंदोलनापूर्वीच आम्ही हा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कापुढे हा खर्च गौण आहे, कारण कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याशिवाय एसटी अधिक सक्षम होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीसह वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपये अदा करण्यासाठी भविष्यामध्ये शासन कटिबद्ध आहे। अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी संघर्ष केला, संयमही राखला, सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि विशेषतः कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत यांनी वेळोवेळी आणि त्याचबरोबर कृती समितीचे सर्व सदस्य यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या भावना या सभागृहात प्रभावीपणे मांडल्या। त्यांच्या प्रयत्नांचेही मी कौतुक करतो। या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी 29 जून रोजीचे धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। मी शासन आणि कर्मचाऱ्यांबद्दल परस्पर विश्वासाची मोठी पावती आहे। अध्यक्ष महोदय, आजचा हा निर्णय केवळ वेतनवाढीचा नाही तर विश्वास वाढवण्याचा आहे। हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर मानवी संवेदनाचा आहे। एसटीच्या प्रत्येक वाहक, चालक, तांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाला शासनाने दिलेला हा सन्मान आहे। आपण सर्वांनी मिळून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांच्या विश्वासाला पात्र अशी संस्था बनवायची आहे। कर्मचारी समाधानी असतील तरच लालपरी अधिक वेगाने, अधिक विश्वासाने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे। सर्व सन्माननीय सदस्यांच्या ज्या एसटीच्या भावना आहेत त्यांनी त्या भावना सभागृहामध्ये व्यक्त केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो।